नमस्कार. निसर्गात रमायला, खेळायला कुणाला बरं आवडत नाही, नाही का? आज आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी एक अशीच खूप सोपी आणि मजेशीर कृती पाहणार आहोत. ही फक्त गंमत नाहीये, तर मुलांच्या विकासासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे. चला तर मग सुरू करूया. मला खात्री आहे या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांचं हो असणार. कारण फुलं, पानं, बिया या गोष्टी मुलांना नेहमीच आपल्याकडे खेचून घेतात. आणि आज आपण याच नैसर्गिक गोष्टी वापरून त्यांची कल्पनाशक्ती जागवणार आहोत. हो, अगदी बरोबर ऐकलत. आज आपण नेहमीचे रंग आणि क्रेयॉन्स जरा बाजूला ठेवूया आणि त्याऐवजी वापरणार आहोत निसर्गातल्या खऱ्याखुऱ्या वस्तू. म्हणजे बिया, छोटी छोटी पानं, फुलांच्या पाकळ्या. विचार करा, यातून किती सुंदर आणि वेगळी कलाकृती तयार होईल. मग ह्या सुंदर कलाकृतीसाठी आपल्याला काय काय लागेल बरं? अहो, काळजीच करू नका, सगळं साहित्य अगदी सहज उपलब्ध होणार आहे. चला बघूया काय काय लागतंय ते. तर आपल्याला फक्त काही कोरे कागद लागतील, ज्यावर आपण गोल, त्रिकोण किंवा चौकोनासारखे मोठे आकार काढून घेऊ. मग लागेल निसर्गातून गोळा केलेला छोटासा खजिना, म्हणजे चिंचोके, कलिंगडाच्या बिया किंवा लहान पानं आणि वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या पाकळ्या. आणि हो, हे सगळं कागदावर चिकटवण्यासाठी डिंक तर हवाच. चला, साहित्य तर जमलं. आता कृती नेमकी कशी करायची ते पाहूया. आपण मुलांच्या वयोगटानुसार ही कृती 3 वेगवेगळ्या सोप्या टप्प्यांमध्ये विभागली आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमतेनुसार काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि मजा तर येईलच. चला तर सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून. 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी ही कृती म्हणजे वस्तू उचलणं आणि चिकटवणं या कौशल्याची एक गमतीशीर ओळख आहे. या वयोगटासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वातंत्र्य. कागदावर एक मोठा आकार काढून द्या, त्यात भरपूर डिंक लावा आणि मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे कुठेही बिया किंवा पानं चिकटवू द्या. इथे काही बरोबर नाही, काही चूक नाही. उद्देश फक्त वस्तू उचलून चिकटवण्याचा आणि त्या स्पर्शाचा आनंद घेणं आहे. आता थोडंसं पुढचं पाऊल टाकूया. 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी ही कृती त्यांच्या एकाग्रतेची आणि हातावर नियंत्रण मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. आत्ता खरी गंमत आहे. इथे मुलांना आकाराच्या आत नाही, तर अगदी बरोबर त्याच्या कडेवर, म्हणजे त्या रेषेवर एक एक बी काळजीपूर्वक लावायची आहे. तुम्ही बघू शकता की यासाठी किती लक्ष द्यावं लागतं आणि हातावर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि याच कौशल्याला आपण आउटलाइनिंग म्हणतो. यातून मुलांना आकाराची सीमारेषा म्हणजे काय हे अगदी स्पष्टपणे समजतं. ही त्यांच्या विकासातली एक खूप महत्वाची पायरी आहे. आणि आता वेळ आहे आपल्या सर्वात मोठ्या गटाची, 5 ते 6 वर्षांची मुलं. हे तर आता छोटे कलाकारच झाले आहेत, नाही का? इथे आपण त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सर्जनशीलतेला पूर्ण वाव देणार आहोत. या वयातली मुलं आता स्वतःचा पावडता आकार निवडू शकतात, मग तो चांदणी असो किंवा फूल. ते एकतर संपूर्ण आकार बियांनी किंवा पानांनी गच्च भरू शकतात, किंवा मग बिया आणि पानं आलटून पालटून लावून एक सुंदर नक्षीकाम तयार करू शकतात. इतकंच नाही, तर वेगवेगळ्या रंगांच्या पाकळ्या वापरून एक अप्रतिम कुलाशी बनवू शकतात. तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की ही फक्त एक गंमत किंवा वेळ घालवण्यासाठी केलेली कृती नाहीये. पण या साध्या दिसणाऱ्या खेळातून मुलं नक्की कोणती महत्वाची कौशल्य शिकतात? चला जरा खोलात जाऊन बघूया. तर मग या खेळातून मुलांचा विकास नेमका कसा साधला जातो? चला एक एक करून पाहूया की याचे काय फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे सूक्ष्म स्नायूंचा विकास. जेव्हा मुलं अंगठा आणि पहिलं बोट ह्या 2 बोटांनी लहान बिया उचलतात, तेव्हा त्यांच्या बोटांची पकड मजबूत होते आणि हीच पकड त्यांना पुढे पेन्सिल धरून लिहायला मदत करते. दुसरं महत्त्वाचं कौशल्य आहे एकाग्रता. आठवतंय आपण रेषेवर बिया लावायला सांगितल्या होत्या, तेव्हा खरं तर आपण त्यांच्या एकाग्रतेवरच काम करत होतो. यातून त्यांचे डोळे आणि हात यांच्यात एक उत्तम ताळमेळ साधला जातो, ज्याला आपण हँड आय कोऑर्डिनेशन म्हणतो. तिसरं म्हणजे सर्जनशीलता. विचार करा, नेहमीचे रंग वापरण्याऐवजी जेव्हा मुलं खऱ्या पानांना, बियांना स्पर्श करतात, त्यांचा वास घेतात, तेव्हा तो अनुभव किती वेगळा आणि समृद्ध असतो. यातून त्यांच्या कल्पनाशक्तीला एक नवी दिशा मिळते. आणि हो, हे सगळं करत असताना नकळतपणे गणिताची पायाभरणीसुद्धा होते. कमाल आहे ना? या खेळातून मुलांना गोल, त्रिकोण, चौकोन हे आकार पक्के लक्षात राहतात.
इतकंच नाही तर आत, बाहेर आणि रेषेवर यांसारख्या महत्त्वाच्या संकल्पना ते प्रत्यक्ष अनुभवातून शिकतात. बघितलंत, एक किती सोपीशी कृती मुलांच्या विकासासाठी कितीतरी बाजूंनी मदत करते. ही सोपी आणि सुंदर कृती नक्की करून पहा. यामुळे मुलांना निसर्गाच्या जवळ जाता येईल आणि त्यांची अनेक कौशल्यही छान विकसित होतील. तर मग सांगा पाहू, तुम्ही कोणता आकार सजवणार आहात?